श्री स्वामी समर्थ. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो घरातल्या साफसफाईचा व्हिडिओ आहे. तर बापली कीचं सकाळपासून इतका राड आहे ना मागं बघा. काल गळ्यातलं घातलेलं काढलंच तर नाही, मी दोन्ही सोबतच घातलेलं आहे. आज इतका राड आहे सकाळपासून. आज कामातच दिवस गेला, आज काहीच व्हिडिओ पण शूट करणं झालं नाही. तर हे बघा आज जरा किचनचे उलटा पालट चालू आहे सगळी करायला. घरात सुद्धा बघा किती राडा पडले. माळवं वगैरे आणून तसंच ठेवले खाली. आता ठेवायचं सगळं व्यवस्थित. आज येणार आहेत पाहुणे आमच्यात, त्याच्यामुळे आज एवढी घाई गडबड चालू आहे रात्रीपासून कामाची. तर तिकडं बापली घास चालू आहे रॅक धुवायला. एक रॅक तिथं मांडला आहे, दुसरा रॅक तिथं आणून मांडायचं आहे. खूप दिवस झाला तो रॅक बाहेरच आहे. तर बघा आता फोटो कसे लावले तिथं. किती दिवसापासून मी फोटो लावायचे चालू होतं, पण काय त्याला मोठं लागत नव्हतं. तर फायनली आज ते मस्त दिसायला लागले फोटो बघा. तिकडे चालू आहे काम खूप दिवसापासून. घोड्याची फ्रेम तिथं लावली आणि ते सगळे फ्रेम लावले तसे. तर आता तिकडे बघू आता आपण किचनमध्ये कसं चालू होतं. हे देवा, किचनमध्ये कोणतं माणूस आले. हे तोंड किती लाल दिसायले माझं. तर बघा इथं पसारा वगैरे व्यवस्थित लावायला चालू आहे. इथं आमच्या नवऱ्याचं चालू होतं की हात पोंचतंय का नाही बघ, तुझा रॅकवर हात पोंचतंय का नाही. त्यांना काय वाटतं की माझी हाईट जास्त कमी आहे, म्हणजे माझी हाईट कमी आहे आणि शिवानीची हाईट जास्त आहे, त्याच्यामुळे ती शिवानीला वरचे भांडे सरळ काढता येतात, पण मला येतात का नाही असं वाटत होतं. त्याच्यामुळे मला म्हणले की बघ हात लावून येतात का नाही, कारण भांडे सगळे शिवानी लावत होती. माझ्या हाताला तेवढ्यावरचं पोंचत नव्हतं त्याच्यामुळे. आणि ह्यांनी फक्त बसून बघत होते की तिचा हात किती म्हणजे सरळ पोहोचतोय म्हणून. आणि मला काही थोडंसं टाचा उचलून भांडे घ्यावे लागतात वरचे. तर म्हणत होते रॅक लावताना केवढ्यावरी नको लावायला म्हणून. पण एका रॅकवर एकतर भांडे पण बसत नव्हते, एकात एक घालून ठेवावं लागायचं. आणि दुसरी गोष्ट ना, एक रॅक बसवलंय किती छान वाटायला. रॅक नव्हतं तर किती चुटचुट वाटायला होतं. मस्त वाटायला गेली आता आता. तर निम्मं काम होत आलं की लगेचच आमच्या मिस्टरांना चहा पाहिजे असते. चहाशिवायचं त्यांचं काम काही पूर्ण होत नाही. दुपार झाली ना तर लगेचच चहा लागतो त्यांना. त्याच्यामुळे मग इथं मी चहा करत होते. चहा करत व्हिडिओची शूटिंग चालू होती करायला. तर इथे ना आता मोबाईल मी खाली घेतला होता, गॅस पण खाली घेतला होता आणि मोबाईल समोर ठेवला होता माझ्या. म्हणलं कसं एकाच ठिकाणावर व्हिडिओ केला ना ते बघायला व्यवस्थित वाटत नाही. थोडं इथलं थोडं तिथलं थोडं घेतलं ना तर भारी वाटतं. त्याच्यामुळे मग इथं चहा करताना व्हिडिओ धरला होता मी, समोरच ठेवला होता माझ्या. कारण स्टँड नाही माझ्याकडे. पहिलं होता स्टँड, पण आता स्टँड वगैरे काहीच नाही. असं डब्याला वगैरे कुठंतरी ठेवावा लागतो समोर मोबाईल. पहिलं स्टँड होता, पण तेव्हा त्या स्टँडचा जास्त वापर करण्यात नाही आला, कारण तेव्हा म्हणजे एवढा काय व्हिडिओचं हे इंटरेस्टच नव्हता त्याच्यामुळे. आणि नंतर तो तुटला स्टँड, मग तेव्हापासून काही दुसरा घेणं झालं नाही. तर त्यांचा चहा वगैरे दिला आणि नंतर गॅस इतका घाण झाला होता ना, खूप गॅस घाण झाला होता. तर सगळा पसाऱ्याची आवरावर केली, सगळा पसारा जिथल्या तिथं लावला. आणि नंतर मग सगळ्यात घाण दिसायला तो फक्त गॅस. त्याच्यामुळे ना आता बरेच दिवस झाले गॅस पण घासून घेतला नव्हता घासणीनं. रोजच्या रोज कपड्यानंच पुसून घेण्यात येत होता. म्हणलं चला आज जरा बाहेरचं पाणी आणून कात्या वगैरे आणून व्यवस्थित असा गॅस घासून घ्यावा. आणि जाळ्या वगैरे सगळ्या जळमट्या काढून घेतल्या. कारण आपण किती जरी घर स्वच्छ ठेवलं ना तरी रोडवर घर असलं ना धुळापुपटा एवढा घरात येतो ना. आज पुसून ठेवलं ना दुसऱ्या दिवशी लगेचच आहे तसाच सगळं घरातलंच होतं आहे. त्याच्यामुळे मग खिडकीच्या वगैरे जाळ्या काढून घेतल्या आणि नंतर बाहेरून बकेटात पाणी आणलं आणि नंतर गॅस घासून घेतला. रोज जरी कपड्यानं पुसून घेतला ना तर स्वच्छ दिसतो, पण एखाद्या वेळेस जर कात्यानं घासला ना तर अजून छान दिसतो. त्याच्यामुळे मग आज मी 8 दिवस झाला असेल मी गॅस घासला नव्हता त्याला. रोज कपड्यानं पुसूनच ठेवत होतो. कपड्यानं पुसलं तरी पण गॅस छानच निघतो, पण 4-8 दिवसातून एकदा तरी घासावा लागतो. मग जरा छान शायनिंग मारतो. आणि तरी पण माझ्या गॅसला एवढ्या वर्ष झालेत ना, नाही म्हटलं तरी 20 ते 22 वर्ष झालं असेल माझ्या गॅसला. तेव्हाची शेगडी आहे, अजून त्याला काहीच आम्ही बदल केलेला नाही. अगर त्याच्या मी म्हणजे बर्नल बदललेले नाहीत, नाही त्याच्या कड्या बदललेल्या आहे, नाही तर काहीच बदललेलं नाही. फक्त पाईपच तेवढा बदलण्यात आला आहे आमच्याकडून. असं म्हणतात की वर्षाला तरी एकदा, 6 महिन्याला वर्षाला पाईप बदलावं म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही पाईपच फक्त बदलला, बाकीच काहीच
चेंज केलेला नाही, एवढी शेगडी चांगली आहे. आताच्या शेगड्या तशा नाही आहेत, आताच्या शेगड्या थोड्या हलक्याच येतात. त्याच्यामुळे मग आम्ही शेगडी काय एक्सचेंज केली नाही आणि शेगडी काय बदल केली नाही. त्याच्यावर आमचे 2 फ्रीज झाले, सगळ्या वस्तू डबल डबल झाल्या. पण मिक्सर आणि गॅस ह्या 2 वस्तू ना ज्या जशा आहेत तशा आहेत आजच तर ह्या 2 वस्तू. बाकी सगळ्या चेंज केलेलं आहे आम्ही. बाकीचं सगळ्या वस्तू डबल डबल आलेल्या आहेत घरामध्ये. गॅसचा पत्रा पण एवढा जाड आहे ना आमच्या, गॅसचा पत्रा पण आणि वरचं बर्नल म्हणजे बर्नल म्हणते ते ठेवायचे स्टँड, पातेले वगैरे ठेवायचे ते स्टँड खूप छान आहे ते. आमच्या आईच्यातले गॅस ना माझ्या भागून खूप दिवसानं घेतलं आहे, पण त्यांचे ते म्हणजे पातेले ठेवायचे जे असतात ना बर्नल म्हणजे काय म्हणते त्याला स्टँड, तितके खराब झालेत ना, खूप खराब झालेत ते. त्याच्यामुळे मला वाटतं ना की आमचा गॅस चांगला आहे बाबा, म्हणजे क्वालिटी चांगली आहे गॅसची. त्याच्यामुळे मग मी बदललेला नाही आहे गॅस. तर इथं बघा छान असा गॅस वगैरे घासून घेतला आहे मी आणि आता बेसिंग घासायला चालू आहे. बेसिंग ना मला वाटतं एकदम स्वच्छ असावं बेसिंग, मला थोडंसं बेसिंग घाण असलेलं आवडत नाही. पण शिवानी ना इतकं घाण करते ना, तिला सगळं स्वच्छ ठेवल, सगळं क्लिअर खट जिथल्या तिथं ठेवल चमचम चमकण्यासारखं, पण बेसिंगला काही ती बघत नाही. त्याच्यामुळं ना मग आता आजचा दिवस कामात गेला आमचा. आता सगळं काम झालं, फक्त शेगडी घासायची राहिली होती आमची, तर तिचं आता घासून घेतली. आता किचन वाट्यावर ना तिथं खिडकीला ना माझा हात खालून पोहोचत नाही, पहिले पोहोचत होता म्हणून आता नाही पोहोचत. त्याच्यामुळे शिवानी तिथल्यापासून घेते. किती बी केलं ना तर काय म्हणते त्याला 12चे काय का 12ची पाटी 12च असं काहीतरी पण आहे ग, असं काहीतरी मन आहे. असं चला हे माझ्या गळ्यातलं काढ ग, एवढं कालपासून झटायला लागले मी, म्हणजे सकाळपासून झटायले निघलंच नाही. ओके किती वेळ झालं झटते झटते झटते. ओके वरचं नकलीवाला आहे ते, किती वेळ झटली मी, निघूनच गेली ते. ज्वेलरी ज्वेलरी आमची ज्वेलरी बघायची का तुम्हाला? आमची ज्वेलरी माझ्या कपाळाला काय दिसायला लागलं इथं, माझं कपाळ किती मोठं आहे. मस्त दिसतंय पण हे थोडं आकूड पाहिजे होतं का, थोडं आकूड पाहिजे होतं. किती लुक येते घराला खरंच. काय केलं आहे बरं, फक्त एक रॅक वाढवले, बाकी तर काहीच नाही, जसं आहे तसं ठेवले तरीसुद्धा बघा किती छान लुक आलं आहे आता. नाहीतर कसलं दिसत होतं, तेवढी जागा सगळी रिकामी दिसत होती, किचनमध्ये भांडे नसल्यासारखेच वाटत होते. आणि इथं पण सगळ्या भरण्या ठेवल्या होत्या, त्यामुळे का राडा वाटायचा ना. रोजच्या रोज जरी काय एक भरणी काढायचं म्हणल्या सगळ्या भरण्या धडाधड पडायच्या सगळ्या. एवढा राडा होता बघा आपल्याला दिवस केलाय बघ ना, दिवस गेला आपला बघ, किती काम केले, किती काम केले, अवघड आहे. तरी पण ही भांडे ही रॅक घासला आपण, ही रॅक घासून घेतला, तिन्ही रूमा पुसून घेतल्या, पुन्हा अजून माझ्या सिलाई मशीनचा सगळा राडा होता कितीतरी, पुन्हा बाहेरचं घासून घेतलं सगळं. कामाला काही कमी नाही, एकदा काम काढलं ना किती पण काम 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 निघते. पण आता झालं सगळं, पण आता स्वयंपाकाची तयारी करायची. आता फोन लावला होता पाहुण्यांना, पण ते काय अजून फोनच उचललं नाही त्यांनी. झाले सगळं चांगलं, आता काही नाही. आता बघ पटापट पटापट भांडे सापडतात आता, नाहीतर का नाही एकावर एक भांडे रचावं लागायचे. त्या रॅकवर काही भांडे पुरत नव्हते, एक भांडं काढलं की सगळे भांडे पडायचे खाली. आणि एक पातेलं काढायचं म्हणलं ना तर एका खाली एक पातेले ठेवलेले, मग तेवढे पातेले खाली घ्यायचे, त्यातलं एक काढायचं मग बाकीचे ठेवून द्यायचे, असं करावं लागायचं. आता कसं पट्ट मला जे पातेलं पाहिजे ते सापडते. आता काही नाही एवढं टेन्शन. पुन्हा आणला रॅकमध्ये, नाहीतर बाहेरच ठेवून दिला होता, पण आता छान पण वाटायला लागलं.